अक्कलकोट रोड MIDC येथे झालेल्या वस्त्रोद्योग आणि यंत्रमाग उद्योजकांच्या मेळाव्यात यंत्रमागधारक संघाने भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिलाय. यंत्रमागधारकांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. सोलापूरच्या वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी शासन स्तरावर विशेष पॅकेज जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून जगाच्या नकाशावर सोलापूरचा ब्रँड उभा राहावा यासाठी भाजप सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. यावेळी प्रभाग क्रमांक 12 मधील भाजप उमेदवार विनायक कोंड्याल, सारिका खजुर्गी, अर्चना वडनाल, सिद्धेश्वर कमटम यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित असलेले पेंटप्पा गड्डा, श्रीनिवास बुश, मल्लिकार्जुन कमटम, अंबादासजी बिंगी, काशीनाथजी गड्डम आणि खास करून आमचे डॉक्टर साहेब असतील, आमच्या ताईसाहेब असतील, सगळ्यांचंच या ठिकाणी मी मनापासून स्वागत करत असताना आपल्या सगळ्या यंत्रमागधारकांना, उद्योजकांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे उमेदवार इथं समोर बसलेले आहेत. या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आपण आपल्या या हॉलमध्ये बैठक घेतलेली आहे. कौतुक याच्यासाठी की उद्योजक माणसं सहज कुणाच्या राजकीय भानगडीत पडत नाहीत आणि सहज इथे येऊन तशी बैठक लावणं असं काही उद्योजकांसाठी फार सोपा विषय नसतो. सुद्धा ड वर्ग असल्यामुळं नगरसेवकांना जेमतेम 1 कोटी रुपयाचा निधी वर्षाला मिळायचा आणि तो कुठेतरी एखाद्या छोट्या रस्त्यात किंवा फार तर एखाद्या मोठ्या रस्त्यामध्ये तो निधी समाप्त व्हायचा. परंतु 30 ते 35 रस्ते या MIDC मधले अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. म्हणजे पावसाळ्यात त्या ठिकाणी स्वतः उद्योजकांनाही जाता येत नाही, कामगारांनाही जायला अडचण आहे, माल आणायला पाठवायला अडचण आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन झाली, त्याच्यानंतर तर परिस्थिती आणखीन बिकट झाली. परंतु मी आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांकडे भेटून हा अक्कलकोट रोड आपल्या विचाराचा भाग आहे, हे उद्योजक कायम आपल्या पक्षासोबत आपल्यासोबत कायम राहिलेत, साहेब यांना निधी दिलं पाहिजे ही मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ त्याच्यावरती एंडोर्समेंट दिलं की तातडीने कारवाई करावी म्हणून. आणि त्या अनुषंगाने वस्त्रोद्योग मंत्र्यांकडे आम्ही भेटलो, उदय साहेबांकडे बैठक लावली. त्यावेळेस पेंटप्पा गड्डम साहेब होते, मल्लिकार्जुनजी कमटम होते, राजू राठी साहेब होते. ही सगळी बैठक चालत असताना असं लक्षात आलं की क्रिटिकल इन्फ्रा जी स्कीम आहे